हायपरटेन्शन जर का मला आहे आणि त्यात मला डायबिटीस पण आहे, हो, तर मी असं म्हणतो की डायबिटीस विथ हायपरटेन्शन तुमची रिस्क कॉम्प्लिकेशनची 2x झाली. डायबिटीसमध्ये आपल्या नसांवर परिणाम होतो. बरोबर. पहिल्या पेरिफेरल नर्व्स खराब होतात आणि जर का मी तो नाही डायबिटीस नियंत्रणात आणला तर माझी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी माझी डायरेक्टली ब्लड प्रेशर कंट्रोल करते आहे, जी माझी सेंट्रली तर ब्रेनला कनेक्टेड आहे, कारण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आपल्या ब्रेनचा सुद्धा सहभाग असतो. ज्या वेळेला माझी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम डॅमेज व्हायला लागते आणि जर का मला वेदना होत आहेत, म्हणजे जे हायपरटेन्शनचा पुढचा परिणाम हृदयावरती होतो, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हार्ट अटॅक आला मला कळणार कसं? तर मला छातीत वेदना होणार, अंजायना होणार, काहीतरी इकडच्या बाजूला लॅटरल पेन होणार. तर या वेदनाच त्या पेशंटपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तो डायरेक्ट अनकॉन्शियस होणार किंवा बऱ्याच जणांना म्हणतो ना आपण एकदम होते, बसले होते, पेपर वाचत होते, तिथल्या तिथंच फ्लॅट झाले, गेले. आणि डायबिटीस आणि बीपी हे जर का दोन्ही आहेत तर ते खूप जास्त डेडली कॉम्बिनेशन झालं, कारण तुमची रिस्क 2x झाली. जर का डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर पण आहे आणि जर का माझी स्लीप खराब आहे, मी जर का किंवा मी सिडेंटरी आहे, एकाच ठिकाणी बसतोय आणि मला झोप नाही, तर तुमची रिस्क 4x झाली. जर का मी स्मोकिंग करतोय, मी अल्कोहोल घेतोय आणि माझं माझं लाईफस्टाईल पण खराब आहे, 10x झाली. 10x 10 पटीनं तुमची रिस्क वाढली. आणि जर का माझा स्ट्रेस घेण्याचा स्वभाव आहे, कायम मी चिंता करतोय, तर मग ती 20x झाली.